नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे श्रावणातला चौथा सोमवार म्हणजे लास्ट सोमवार आहे। त्यासाठी इथे बघा मी खिचडी न बनवता साबुदाणा वडे बनवलेले आहेत। इथे शाबू घेतलेला आहे भिजवलेला, शेंगदाण्याचं कूट, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ। आता याच्यामध्ये पूर्ण मी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि पूर्ण एकजीव करायचं आहे सगळं। मिरची आणि मीठ फक्त चवीनुसार टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट इथे मी छोटं बारीक कुटलेलं होतं, तुम्ही थोडंसं मोठं जाडसर घातलं तरी चालेल। आता ह्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण ह्याचा एक चपात्या कसं बनवतो तसा डो बनवून घ्यायचा, म्हणजे गोळा बनवून घ्यायचा आणि आता त्याला थोडंसं तेलाचा हात घ्यायचा किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला जसे पाहिजे तशा आकारामध्ये आपण वडे थापून घ्यायचे आहे। इथे मी अशा पद्धतीने सगळे वडे थापून घेतलेले आहेत आणि थोडंसं दाबूनच थापायचे, नाहीतर मग आपले तेलात वडे सोडले की फुटतात। आता मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि आता आपले जे वडे बनवलेले होते ते मी सोडून घेणार आहे। आधी थोडंसं टाकून बघायचं, थोडंसं टाकल्याच्या नंतर ते वरती तरंगायला लागलं की आपलं तेल कडक तापलं म्हणायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती वडे छान असे तळून घ्यायचे आहे। कारण की मोठ्या गॅसवरती तळले तुम्ही तर वरतूनच फक्त शेकले जातील आणि आतून ते कच्चेच राहतील। वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बनवण्यासाठी लो टू मिडियम गॅसवरतीच तुम्ही वडे तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आज पाऊस देखील होता, कोणाकोणाच्या इथे पाऊस चालू आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यामुळे मी वड्याचाच बेत ठेवला। शाबू तर खाऊ वाटत नाही, त्यामुळे मी इथे वडेच बनवलेले आहेत। तुम्ही पण नक्की बनवून बघा। कधी कोणचा उपवास असेल तर उपवासाला नक्की ट्राय करा आणि दह्यासोबत हे खूप छान लागतात। तर बाय, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।